लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय। मात्र योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी आता एक नवीन जी.आर. आलेला आहे। त्या जी.आर. नुसार जर आता लाडक्या बहिणींना एक काम केलं नाही तर इथून पुढे त्यांचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे असं माहिती या जी.आर. मध्ये दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता 4 नवीन नियम सुद्धा आलेले आहेत। हे कागदपत्र नसेल तर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार। बघा संपूर्ण सरसकट पहिलं आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना लाभ यायचा, परंतु आता इथून पुढे या लाडक्या बहिणींना लाभ येणार नाही। कारण त्याचं आहे ते म्हणजे कागदपत्र। भरपूर लाडक्या बहिणींनी ह्या गोष्टी सिरियस घेतलेल्या नाहीत, परंतु ई-केवायसी जर बघितले आपण तर ई-केवायसी करताना एक महत्त्वाचं एक डॉक्युमेंट द्यावं लागतं। आता ह्या डॉक्युमेंटशिवाय ह्या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता जमा होणार नसल्याची माहिती आत्ताच आपल्याला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी हे 4 नवीन नियम लागू आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कोणते ते नियम असणार आहेत, कोणतं ते कागदपत्र आहे ज्याचं तुम्हाला सबमिशन करायचं आहे। बघा काही महत्त्वाचे तसेच 4 बहिणींसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। एक एक करून आपण ते नियम सुद्धा पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ नियमातून सोडून गेलात तर तुमच्या कायमचे हप्ते बंद झाले हे लक्षात ठेवायचं आहे। 4 नव्या नियमानुसारच आता पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 4 नियम हे खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ जर सोडून गेला तर तुमचे हप्ते 100% हे बंद होणार म्हणजे बंद होणार। आता ते कागदपत्र कोणतं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना हे नवीन नियम लागू आहेत हे सगळं आपण एक एक करून पाहूयात। बघा ज्या लाडक्या बहिणी आता ह्या नव्या नियमात बसतील, ज्या 4 नवीन नियम मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगणार आहे, अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढं हप्ते वितरित होणार आहेत। मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लाडक्या बहिणी 4 नियमात बसतील अशाच लाडक्या बहिणींना पैसे वितरित होणार आहेत। आता मी जे तुम्हाला कागदपत्र सांगणार आहे हे जे कागदपत्र आहे तुम्हाला अंगणवाडी सेवा जी आहे अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावं लागणार आहे। तसेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सबमिट करायचं आहे। तर ते कागदपत्र कोणतं असेल ते चला बघूया। त्यामुळे आधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्यामुळं व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ऐकायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअरसुद्धा करायचा आहे। ज्या लाडक्या बहिणी आता इथून पुढं नवीन नियमानुसार जर बाद झाल्या तर त्यांचा लाभ आता कायमचा बंद होणार आणि ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र जमा करतील त्यांचा लाभ पुढे सुरू राहणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेलं आहे। ते कागदपत्र कोणतं आहे हे मी तुम्हाला एकाच मिनिटात सांगतोय। त्याआधी लक्षात ठेवा ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे, कारण ई-केवायसी करतानाच हे कागदपत्र लागणार आहे। पटापटा आधी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने एक सर्वे केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा सर्वे केला। त्याच्यामध्ये केवायसीची आकडेवारी चेक केली तर केवायसीची आकडेवारी चेक करताना त्यांना एक धक्कादायक माहिती पुढे आली, ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची अजून ई-केवायसी केलेली नाही आणि हेच महत्त्वाचं कारण आहे लाडक्या बहिणीचा हप्ता न येण्याचं। जर आपण बघितलं तर ई-केवायसीमध्ये असं लक्षात आलं की निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी अजून झालेलीच नाही आहे। त्यामुळं ते कागदपत्रही त्यांचं जमा नाही आणि त्याच्यामुळं झालं असं की सरकारला नेमकं कळत नाही की पात्र लाभार्थी कोणते आणि अपात्र। भलेही बँकेत खात्यात पैसे येऊन पडलेत, आपल्याला माहिती आहे 265 कोटीचा चेक त्या दिवशीच मंजूर झाला आहे, जी.आर. सुद्धा आलेला होता, परंतु ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्या सगळ्या महिलांचे सुद्धा पैसे आता बंद होणार आहेत, कारण त्यांनी काही चुका केल्या आहेत। बघा ई-केवायसीमध्ये चूक दुरुस्त करण्यासाठी 31 डिसेंबर ही एक लास्ट तारीख आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। तसेच ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांनी सुद्धा पटकन ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसीची वेबसाईटवर जायचं आहे, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, त्याच्यावरती ई-केवायसी ऑप्शन आला आहे। पुन्हा तुम्हाला एकदा ई-केवायसी व्यवस्थित करायची आहे आणि ई-केवायसी करताना महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची मुख्यमंत्र्यांनी अर्जंट एक सूचनासुद्धा दिलेली आहे, ती म्हणजे ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणी तिथं ई-केवायसी करतोय त्यांना पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी एक कागदपत्र कोणतं आहे ते म्हणजे तुमचा मृत्यूचा दाखला किंवा तुमचे डिवोर्सचे पेपर हे तिथं तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी ह्या सबमिट करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना
कठोर सरकारनं अतिशय कडक आणि टोकाचा निर्णय महिलांविषयी घेतला आहे. त्यामुळं अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जे 4 नियम आहेत ते नियम आपण सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये काही महत्त्वाचा नियम असणार आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना ते करावेच लागेल, अन्यथा त्यांचा इथून पुढं एकही हप्ता जमा होणार नाही. आणि एक कागदपत्र तुम्हाला मी आता सांगितलं आहे, ते जर तुम्ही दिलं नाही, कुठलं मृत्यूचा दाखला किंवा डिवोर्सची पेपर, वडील पती असेल ते तुम्हाला सबमिट करावंच लागते KYC करताना. आता बघा, जे पहिला नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड संदर्भात आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी माहीत नाही, परंतु मी पुढे सांगणारच आहे आधार कार्डवर कोणता नियम आला आहे. दुसरा जो नियम आला आहे तो म्हणजे रेशन कार्डवर आलेला आहे. तिसरा नियम जो आलेला आहे तो म्हणजे बँक संदर्भात आलेला आहे. आणि चौथा नियम आहे तो म्हणजे 4 चाकी वाहनाबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तिसरा नियम अजून सांगतो, चौथा नियम, 5वा नियम आहे पॅन कार्ड संदर्भात. पॅन कार्ड संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचे माहिती आलेली आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत आपली KYC करणं खूप गरजेचं आहे. KYC केली तरच तुम्हाला पैसे येतील, हे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर तुमचं हप्ते गेले, तुमचे योजना कायमच्या बंद झाल्या, हे लक्षात ठेवायचं आहे. नियम मी तुम्हाला सांगतो. आता पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना ह्या वेबसाईटवर जायचं आहे. इथे KYC करायची आहे. पहिल्यांदा KYC करताना आपला आधार नंबर टाकायचा आहे. OTP येईल. OTP टाकल्यानंतर परत पती असतील तर पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड टाकायचा, OTP येतील, KYC होईल. परंतु ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांना महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे काय, त्यांचा मृत्यूचा दाखला जर हयात नसतील तर, आणि जर डिवोर्स झाले असतील तर डिवोर्सचे कागदपत्र तिथं अपलोड करायचे आहेत. ज्या ह्या गोष्टी करतील लाडक्या बहिणी त्यांना 100% हे हप्ते वितरित होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं हे कागदपत्र आणि हे काम करणं गरजेचं आहे. आधार कार्डबद्दलची तुम्हाला नियम सांगतो. ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड 5 वर्ष झालं किंवा 2 वर्ष झालं मागं अपडेट अजून झालेलं नाही, त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्डवरचं नाव बँकेतलं नाव सेम करून घ्यायचं आहे. प्रत्येक जणांचं स्पेलिंग मिस्टेक आहे. थोडंसं जसं लक्षात घ्या, कोणाचं लक्ष्मी नाव आहे तर कुठं कोणाची स्पेलिंग मिस्टेक आहे इंग्लिश किंवा मराठीमध्ये, पतीचं नाव थोडंसं वेगळं लागलेलं आहे, रामराव असं काहीतरी झालेलं आहे, किंवा आडनावामध्ये काहीतरी चेंज आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या चेंज करून घ्यायच्या. दुसरं, बँक खात्याचं KYC करायची आहे. तिसरी, रेशन कार्डची KYC सुद्धा अतिशय करणं खूप महत्त्वाचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी झालं असं की त्यांचं रेशन कार्डवरती नावच नाही आहे. खूप दिवस झालं फक्त ऑनलाईन पद्धतीने त्यांचं नाव दिसत नाही, फक्त तुमच्या रेशन कार्डवर दिसते. परंतु आता KYC केल्याशिवाय तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने सरकारला दिसत नाही. आणि सरकारला जोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना ह्या गोष्टी करणार नाही त्यांचा हप्ता कायमचा कायमचाच बंद होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि पटापटा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे, कुणी KYC केले, कोणाकोणाला काय प्रॉब्लेम येत आहेत, तुम्हाला कुठला जिल्हा आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला हप्ते किती आलेत, आतापर्यंत हप्ते राहिलेत का कोणते, हे सगळ्यांची माहिती आपल्याला तुम्ही पटापटा ही करायचं. आणि काळजी करू नका, सर्वांना 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत. त्याचीसुद्धा लवकरच बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा कधी मिळणार ह्याची सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवली जाईल. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.